हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पर्धा परीक्षा गणित या विषयामध्ये वर्ग आणि वर्गमूळ या घटकावर काही सराव प्रश्न सोडवूया. स्पर्धा परीक्षेमध्ये या घटकावर वर्ग आणि वर्गमूळ याच्यावर आधारित वेगवेगळ्या पद्धतीचे ऍप्लिकेशन बेस्ड प्रश्न आपल्याला परीक्षेला विचारलेले असतात, ज्यामध्ये आपल्याला वर्ग आणि वर्गमूळ या संकल्पनेचा उपयोग करून काही उदाहरणं सोडवायची असतात. त्याच्यामध्ये सरळ सरळ प्रश्न आपल्याला विचारलेला नसतो, पण त्या गुणधर्मांचा उपयोग करून आपल्याला त्या प्रश्नांची उत्तरं मिळवायची असतात. ती उत्तरं कमीत कमी वेळेमध्ये कशी मिळवायची, तर त्यासाठी काही सराव प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून. तर हा पहिला प्रश्न आहे, वर्गमुळात 0.09 अधिक वर्गमुळात 0.49 बरोबर किती? हे 4 पर्याय आपल्याला दिलेले. पर्यायापेक्षा सुद्धा आपल्याला जे उदाहरण दिले किंवा जो प्रश्न विचारलाय त्या प्रश्नाचं पहिल्यांदा उत्तर मिळवायचं आणि नंतर मग तो पर्याय किंवा ते उत्तर ज्या पर्यायामध्ये आहे तो पर्याय आपण निवडू शकतो. आता हे आपण सोडवूया. पहिल्यांदा 0.09 आणि 0.49 या दोन्हीचं वर्गमूळ आपल्याला काढायचं आहे. मग इथं बऱ्याचदा आपली चूक अशी होते की 0.09 आहे आणि त्याचं वर्गमूळ आहे म्हणून आपण त्याचं वर्गमूळ बऱ्याचदा 0.03 घेतो, जे चुकीचं आहे. कारण 0.9चं वर्गमूळ 0.03 नाही, कारण आपण 0.03 त्याचं जर वर्गमूळ घेतलं तर 0.03 गुणिले 0.03 म्हणजे 3 आणि 3 यांचा गुणाकार 9 येईल. दशांश चिन्हानंतर इथं 2 डिजिट्स आहेत, इथं 2 डिजिट्स आहेत, त्यामुळे उजवीकडून येताना एकूण 4 डिजिट सोडायचे आहेत. म्हणजे 1 2 3 4 हे 3 शून्य एक्स्ट्रा घ्यावे लागतील आणि मग दशांश चिन्ह. 0.0009 म्हणजे 0.0009चं वर्गमूळ 0.03 आहे. आणि इथं आपल्याला असं दिले की 0.09चं वर्गमूळ किती, तर 0.09चं वर्गमूळ आहे 0.3. हे इथं आपण लक्षात घेतलं पाहिजे. अधिक त्याच पद्धतीनं इथं सुद्धा 0.49 आहे. दशांश चिन्हानंतर 2 डिजिट्स आहेत, त्यामुळे त्याचं जे काही वर्गमूळ असणार आहे त्याच्यामध्ये दशांश चिन्हानंतर एकच डिजिट असणार आहे. याचा अर्थ 49 वर्ग कितीचा आहे? 7चा, म्हणजे 49चं वर्गमूळ 7 येईल. पण आपल्याला 0.49चं वर्गमूळ पाहिजे, त्यामुळे इथं 0.49चं वर्गमूळ येईल 0.7. आता हे जर आपण गुणाकार करून पाहिला 0.7 गुणिले 0.7 तर तो गुणाकार आपल्याला 0.49 मिळेल. म्हणजे 0.49चं वर्गमूळ 0.7. आता यांची बेरीज म्हणजे आपलं उत्तर आहे. 7 आणि 3 10. आजचा इकडे देऊया. 1 अधिक 0 1 होईल आणि इथं 1 डेसिमल. मग 1.0 म्हणजेच 1 हे आपलं उत्तर, जे आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिले. तर मग असे काही खूप सोपे प्रश्न असतात, फक्त आपण डेसिमल मध्ये काही वेळेला गडबडीमध्ये चुकीचं उत्तर निवडू शकतो. तर त्या प्रश्नांचा व्यवस्थितपणे बारकाईनं विचार करून निरीक्षण करून मग त्याचं उत्तर ठरवायचं आहे. त्याच्यामध्ये गडबड करायची नाही, कारण प्रश्न हा खूप सोपा जरी असला तरी सुद्धा गडबडीमध्ये आपली तिथे चूक होऊ शकते. पुढचा प्रश्न, हा पुढचा प्रश्न ज्याच्यामध्ये आपल्याला वर्गमुळात 136 छेद वर्गमुळात 1.36 बरोबर किती असा प्रश्न आपल्याला विचारलाय. अर्थात इथं 4 पर्याय दिलेले असणार आहेत. आपण इथं पर्यायाचा विचार करायला नको, आपण सरळ या प्रश्नाचं उत्तर मिळूया आणि मग ते उत्तर ज्या पर्यायात असेल तो पर्याय आपण निवडू शकतो. आता ह्या उदाहरणामध्ये दोन्ही ठिकाणी म्हणजे अंशात आणि छेदात वर्गमूळ आहे, ते वर्गमूळ चिन्ह आपण एकदाच घेऊया. आणि अंश आहे 136 छेदामध्ये 1.36. हा भाग आपण घालूया पहिल्यांदा. हा भाग जर घालवायचा असेल तर हे दशांश चिन्ह आपल्याला नको आहे, म्हणजे छेदामध्ये हे दशांश चिन्ह 2 डिजिट पुढे घेऊया, म्हणजे 136 होतील. त्या छेदामध्ये डेसिमल जो आहे तो 2 डिजिट पुढे घेतलाय, त्यामुळं तेवढे शून्य आपल्याला अंशात वाढवायचे आहेत, म्हणजेच 2 शून्य. आता 136 न 13,600 जर भाग घालवला तर 136 एके 136 आणि वर 2 शून्य, याचा अर्थ वर्गमुळात 100 हे आपलं उत्तर असेल. वर्गमुळात 100 म्हणजे 100चं वर्गमूळ 10, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येईल 10. हा पुढचा प्रश्न, 1111 मध्ये खालीलपैकी कोणती संख्या मिळवल्यास 4 अंकी समपूर्ण वर्ग संख्या मिळेल असा हा प्रश्न आहे. एक संख्या आपल्याला दिलेली आहे 1111 आणि आपल्याला या 4 पैकी एक संख्या आपल्याला मिळवायची आहे. ज्या सर्व संख्यांचं निरीक्षण आपण केलं तर आपल्या लक्षात येईल की या सर्व ऋण संख्या, मग ही ऋण संख्या या धनसंख्येमध्ये मिळवायची आहे. जर ही ऋण संख्या यापैकी कोणतीही ऋण संख्या या धनसंख्येमध्ये मिळवली तर आपल्याला ह्याच्यापेक्षा ती संख्या जी कोणती असणार आहे त्याचं उत्तर आपल्याला मिळणार आहे ती 1111 पेक्षा लहानच असणार आहे. मग आपण ह्या प्रश्नासाठी विचार असा करायचा की 1111च्या जवळची समसंख्या कोणती जी पूर्ण वर्ग आहे. मग आपण इथं एक सिंपल ट्रिक अशी वापरू शकतो की 30चा वर्ग 900 आहे, 31चा वर्ग 961 आहे, म्हणजे या दोन्ही 3 अंकी संख्या आहेत. 32चा वर्ग आपल्या जी संख्या आहे 4 अंकी आहे आणि ती समसंख्या सुद्धा आहे, म्हणजे 32चा वर्ग 1024 ही संख्या आपल्याला मिळायला पाहिजे. मग आपल्याला ह्या संख्येमधून कोणती संख्या वजा केल्यानंतर 1024 मिळेल हे काढायचं आहे.
मग त्याच्यासाठी सरळ ह्याच्यामधून 1024 वजा करूया. 11तून 4 गेले 7, याचा 1 शिल्लक राहिला. 11तून 3 गेले 8, याचा परत दिला 0 0. याचा अर्थ 1111 मधून जर 87 वजा केले तर आपल्याला मिळेल 1024, जी आपल्याला ह्या प्रश्नामध्ये दिलेल्या अटीनुसार 4 अंकी समसंख्या सुद्धा आहे आणि ती पूर्ण वर्ग संख्या सुद्धा आहे. जो पूर्ण वर्ग आहे 32चा. म्हणजे आपल्याला इथं 87 वजा करायचे आहेत, किंवा ह्यालाच आपण दुसऱ्या भाषेत असं म्हणू शकतो की वजा 87 मिळवायचे आहेत. म्हणजे 1111 मध्ये वजा 87 मिळवले तर 4 अंकी समपूर्ण वर्ग संख्या आपल्याला मिळेल. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे वजा 87, जे आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिले. हा पुढचा एक प्रश्न, 4 अंकी पूर्ण वर्ग संख्यांच्या एकक स्थानी 4, 5 किंवा 6 हे अंक असलेल्या किती संख्या आहेत? सगळ्यात महत्वाची आपल्याला संख्या पाहिजे 4 अंकी ज्या पूर्ण वर्ग संख्या. मग आपण जर विचार केला तर 30चा वर्ग 900 आहे, जी 3 अंकी संख्या आहे. 31चा वर्ग 961, जी पुन्हा 3 अंकी संख्या आहे. आणि 32चा वर्ग आहे 1024. म्हणजे 4 अंकी पूर्ण वर्ग संख्यांची सुरुवात होते 32 पासून. आता मोठ्यात मोठी संख्या बघूया. जर याच पद्धतीने आपण 32, 33, 34, 99 पर्यंत गेलो तर त्यांचे वर्ग ह्या 4 अंकीच संख्या असणार आहेत. आता 100चा वर्ग जर आपण केला तर तो 100चा वर्ग येतो 10,000, जी 5 अंकी संख्या. याचा अर्थ 100चा वर्ग ही 4 अंकी संख्या आपल्याला मिळणार नाही. तर त्याच्या अगोदरची जी संख्या आहे 99, तिथपर्यंत ज्या संख्या आहेत 32 ते 99 या दरम्यान असणाऱ्या सर्व संख्यांचे वर्ग 4 अंकी संख्या असणार आहेत. आपल्याला प्रश्नात असंच दिले की 4 अंकी पूर्ण वर्ग संख्या पाहिजेत, जे वर्ग असणार आहेत 32, 33, 34 पासून 99 पर्यंत. म्हणजे थोडक्यात आपल्याला 32 ते 99 या दरम्यान ज्या संख्या आहेत तर त्या संख्यांच्या मध्ये अशा संख्या शोधायच्या ज्यांच्या एकक स्थानी 4, 5 किंवा 6 असेल. मग आता अशा संख्या पहिल्यांदा आपण 32 ते 40 हा एकच ग्रुप घेऊया 10 अंकांचा किंवा 9 अंकांचा, आणि त्याच्यामध्ये पाहूया की अशा किती संख्या आहेत ज्यांच्या वर्गांच्या एकक स्थानी 4, 5 किंवा 6 असेल. आता त्याच्यासाठी आपण एक सिंपल ट्रिक इथं आपण अशी वापरू शकतो की 1चा वर्ग, 2चा वर्ग, 3चा वर्ग, 4चा वर्ग, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. 1चा वर्ग 1 मिळेल, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25, 6चा वर्ग 36, 7चा 49, 8चा 64, 9चा 81 आणि 10चा 100. आता ह्या सर्व संख्यांचा जर आपण विचार केला तर फक्त एकक स्थानचे अंक पाहूया आणि कुठं कुठं यापैकी 1 ते 10 या ज्या संख्या आहेत त्यांच्या वर्गांमध्ये कुठं कुठं 4, 5 आणि 6 मिळेल. तर एक आपल्या लक्षात येईल की इथं 2चा वर्ग 4 आहे, त्यानंतर 3चा वर्ग 9 आहे, तो काय विचार करण्याची गरज नाही. 4चा वर्ग 16 आहे, एकक स्थानी 6 आहे, जे आपल्याला इथे लागणार आहे. 5चा वर्ग 25, एकक स्थानी 5 आहे. 6चा वर्ग 36, एकक स्थानी 6 आहे, त्यामुळे ही पण संख्या घ्यावी लागेल. 7चा वर्ग एकक स्थानी 9 आहे, त्याचा विचार करायचा नाही. 8चा वर्ग 64, एकक स्थानी 4 आहे. आणि 9चा वर्ग 81, एकक स्थानी 1 आहे. 10चा वर्ग 100, त्याच्या एकक स्थानी 0. म्हणजे इथं 2, 4, 5, 6 आणि 8 अशा 5 संख्या आहेत ज्यांच्या वर्गाच्या एकक स्थानी 4, 5 किंवा 6 असतील. मग 32 ते 40 या अंकांचा विचार केला तर ह्याच्यामध्ये 32 ही संख्या याच्या वर्गाच्या एकक स्थानी 4 असणार आहे, कारण इथं 2चा वर्ग 4 मिळतोय. त्यानंतर 34, कारण 4चा वर्ग 16 आहे, म्हणजे 34चा वर्ग जो काही असणार आहे त्याच्या एकक स्थानी सुद्धा 6च असणार आहे, त्यामुळे 34 एक संख्या असेल. त्यानंतर 35, 36 आणि 38. याचा अर्थ 32 ते 40 या 10 संख्यांच्या एका गटात अशा 5 संख्या असणार आहेत. मग असे गट किती आहेत? 32 ते 40 एक गट झाला, 41 ते 50 दुसरा गट, 51 ते 60 तिसरा गट. असे एकूण गट आपण जर पाहिले, शेवटचा गट 91 ते 99. तर 32 ते 40 हा पहिला गट, 41 ते 50 दुसरा गट, 51 ते 60 तिसरा गट, 61 ते 70, 71 ते 80, 81 ते 90 आणि 91 ते 99 असे एकूण गट आहेत 7. आणि त्या प्रत्येक गटात अशा 5 संख्या आहेत ज्यांच्या वर्गांच्या एकक स्थानी 4, 5 किंवा 6 असतील. मग एकूण संख्या किती आहेत ते कसं काढायचं? तर असे गट 7 आणि त्या प्रत्येक गटात 5 संख्या आहेत, म्हणजे 7 गुणिले 5 35. त्यामुळे यामध्ये 35 संख्या अशा असणार आहेत ज्यांचे वर्ग 4 अंकी संख्या असणार आहेत आणि त्यांच्या एकक स्थानी 4, 5 किंवा 6 असणार आहे. पुढचा एक प्रश्न वर्गमुळावर आधारित. 1296च्या वर्गमुळाच्या वर्गमुळातून 725च्या वर्गमुळाचे वर्गमूळ वजा केले तर उत्तर काय मिळेल? 4 पर्याय याच्यासाठी असणार आहेत.
प्रश्न अगदी सोपा आहे, फक्त तिथं वाचन करताना आपलं जर वाचन असं झालं की 1296च्या वर्गमुळातून 625चे वर्गमूळ वजा केले तर उत्तर काय? 1296चं वर्गमूळ 36 आहे आणि 625चं वर्गमूळ 25 आहे. 36 वजा 25 उत्तर 11 मिळतं आणि जो आपल्याला ह्या दिलेल्या 4 पर्यायामध्ये कदाचित पहिलाच पर्याय असतो. ते अशासाठी की आपण प्रश्न वाचताना जर आपली चूक झाली किंवा जर गडबडीमध्ये आपण प्रश्न चुकीचा वाचला तर आपलं उत्तर सुद्धा चुकणार आहे आणि ते जे चुकणार उत्तर असणार आहे तो पहिलाच पर्याय असतो आणि पटकन आपण पहिला पर्याय निवडतो. पण ह्या प्रश्नामध्ये बारीकसा क्लॉज असा आहे की 1296च्या वर्गमुळाच्या वर्गमुळातून आहे. ते जर आपण वाचताना व्यवस्थित वाचलं नाही तर उत्तर आपलं पूर्ण चुकणार आहे. म्हणजे आपल्याला 2 वेळा वर्गमूळ घ्यायचं आहे. याचा अर्थ 1296चं वर्गमूळ 36 आहे आणि 36चं वर्गमूळ 6 आहे. त्याच पद्धतीनं त्याच्यामधून वजा काय करायचं तर 625च्या वर्गमुळाचे वर्गमूळ. मग 625चं वर्गमूळ 25 आहे आणि त्या 25चं वर्गमूळ 5 आहे. ते वजा करायचंय. मग 6 वजा 5 उत्तर मिळेल 1. आणि हा पर्याय मग दुसरा, तिसरा, चौथा जो कोणता असेल तो आपल्याला निवडायचा. तर अशा पद्धतीने काही वेळेला प्रश्न खूप सोपा असतो, पण प्रश्नामध्ये त्या एखादा शब्द वाचायला आपली चूक झाली तर उत्तर सुद्धा पूर्णपणे चुकतं. त्यामुळे व्यवस्थितपणे त्या प्रश्नांचं वाचन करायचं आणि मग त्याचं उत्तर आपण फायनल करायचं. हा पुढचा प्रश्न, जर 2x वर्ग बरोबर वर्गमुळात 1024 तर x बरोबर किती? 4 पर्यायापैकी योग्य पर्याय आपल्याला निवडायचं असेल ते 4 पर्याय तिथे दिलेले असतील. आता सगळ्यात अगोदर हे समीकरणाच्या रूपात लिहायचं आहे आणि दोन्ही बाजूचा जर आपण विचार केला तर एका बाजूला वर्गमूळ दिले आणि एका बाजूला वर्ग दिला. सगळ्यात अगोदर हे वर्गमूळ आपल्याला काढावं लागेल, वर्गमूळ चिन्ह काढावं लागेल. कारण दोन्ही बाजूला एका बाजूला वर्ग आणि एका बाजूला वर्गमूळ हे समीकरण आपण सोडवू शकत नाही. ते जर सोडवायचं असेल तर दोन्ही बाजूला घातांक समान आपल्याला करावं लागेल. एकतर ह्या बाजूचं वर्गमूळ काढलं पाहिजे किंवा हा वर्ग गेला पाहिजे. पण हे वर्गमूळ काढणं सहज सोपं आहे, कारण दोन्ही बाजूला जर आपण वर्ग केला तर वर्गमूळ चिन्ह आपोआप निघून जाईल. म्हणजे वर्गमुळात 1024 त्याचा वर्ग काय होईल तर 1024, कारण वर्ग आणि वर्गमूळ चिन्ह एकमेकाला निघून जाईल. पण एकाच बाजूला समीकरणाचे आपण वर्ग करू शकत नाही, दुसऱ्या बाजूला पण वर्ग करावा लागेल. म्हणजे 2x वर्ग जो आहे त्याचा सुद्धा वर्ग आपल्याला करावा लागेल. 2x चा वर्ग आहे याचा अर्थ 2चा पण वर्ग आहे आणि x वर्गचा पण वर्ग आहे. 2चा वर्ग 4 मिळेल आणि x वर्गचा वर्ग म्हणजे x चा चौथा घात बरोबर 1024. मग x चा चौथा घात बरोबर 1024 आहे तशीच घेऊ. 4 उजव्या बाजूला घेऊया, छेदात जातील. आता इथे 4 न भाग घालू. 4 दोन्ही 8, 2 शिल्लक राहील, 4 पंचे 20, 2 शिल्लक राहील, 4 सक 24. मग x चा चौथा घात बरोबर 256. अशी कोणती संख्या ज्याचा चौथा घात 256 आहे ती 4 चा चौथा घात हा 256 आहे. म्हणजेच x ची किंमत असली पाहिजे 4, कारण 4 चा चौथा घात 256 आहे. म्हणजेच x ची किंमत आपल्याला मिळाली 4. पुढचा प्रश्न आहे, वर्गमुळात 12चा 3m वजा दुसरा घात बरोबर 12चा वर्ग तर m बरोबर किती? या दोन्ही बाजूमध्ये एक आपल्या लक्षात येईल की पाया समान आहे, 12 12. फक्त डाव्या बाजूला वर्गमूळ चिन्ह आहे ते आपल्याला घालून टाकायचं. मग वर्गमूळ चिन्ह जर काढायचं असेल तर आपल्याला दोन्ही बाजूचे वर्ग करावे लागतील. म्हणजे डाव्या बाजूचा जर वर्ग आपण केला तर वर्ग आणि वर्गमूळ एकमेकाला निघून जाईल. म्हणजे इथे शिल्लक राहील 12चा 3m वजा दुसरा घात. आता वर्ग आपण एकाच बाजूला करू शकत नाही, दुसऱ्या बाजूला सुद्धा वर्ग करायचा आहे. मग दुसऱ्या बाजूला संख्या 12चा वर्ग त्याचा वर्ग करायचा. 12चा 3m वजा दुसरा घात बरोबर 12चा वर्ग त्याचा वर्ग आहे, घातांकाचा घातांक आहे, मग त्यांचा गुणाकार करायचा. म्हणजे 2 गुणिले 2 4 मिळेल. 12चा चौथा घात काढण्याची गरज नाही, कारण दोन्ही बाजूला इथं पाया समान आहे. मग घातांक पण समान असला पाहिजे, कारण ही दोन समीकरण इक्वल आपल्याला, कारण हे समीकरण आपल्याला दोन्ही बाजूंना समान आहे असं दिलेलं आहे. मग ह्याचा घातांक डाव्या बाजूच्या 12चा घातांक आहे 3m वजा 2 बरोबर आणि उजव्या बाजूच्या 12चा घातांक आहे 4. ते दोन्ही सुद्धा बरोबर असणार आहे. आता हे समीकरण आपल्याला मिळाले, हे सोडवायचं म्हणजे उत्तर मिळेल. म्हणजे वजा 2 जर पलीकडे घेतले तर 3m बरोबर 4 अधिक 2 होईल. म्हणजेच 3m बरोबर 4 अधिक 2 6. मग m ची किंमत आपल्याला काढायची आहे, त्यामुळे 3 उजव्या बाजूला घेऊया, 6/3 होईल. 3 न जर भाग घालवला 2चा भाग जाईल, म्हणजेच m बरोबर 2. ही झाली m ची किंमत.